नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहेत। ब्रेकिंग न्यूज आहे आनंददायक आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे, कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आली आताच्या घडीची मोठी बातमी आणि चालू घडामोडी व संवर्ग ड च्या संदर्भात शासनाने केले नवे धोरण जाहीर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची काही महत्त्वपूर्ण आणि कर्मचारी संवर्ग ड च्या संदर्भातील पात्रता कोणती असावी हे शासनाने निश्चित केले आहेत आणि आता जाहीर केले आहे। त्यानुसार होणार शासनाकडून योग्य कार्यवाही। चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण, गुड ब्रेकिंग न्यूजचे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। प्रथम आपण संवर्ग ड मधील कर्मचाऱ्यांच्या पात्रता समजून घेऊ आणि दुसऱ्या भागामध्ये आपण चालू घडामोडीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समजावून घेऊया। तो शेवटचा भाग असेल। तर ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण, शैक्षणिक पात्रता संदर्भामध्ये शासनाने केले नवीन धोरण जाहीर। शिक्षकोत्तर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आल्या आहे। या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 25 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे आणि या अधिसूचनानुसार कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय शिपाई या पदासाठी आवश्यक पात्रता निश्चित करण्यात आली आहे। पदानुसार शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे पाहूया। कनिष्ठ लिपिक या पदाची पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सक्षम शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी 30 शब्दांचा प्रति मिनिट टायपिंग स्पीड असावा आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट टायपिंगची पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे वरिष्ठ लिपिकच्या पात्रता आपण समजावून घेऊया। कनिष्ठ लिपिक पदावरून नियमित वेतन श्रेणी सह किमान 3 वर्षे सेवा पूर्ण कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नतीसाठी सदर पद राखीव ठेवण्यात आले आहेत आणि त्यानुसारच प्रमुख लिपिक संदर्भामध्ये पुन्हा माहिती पाहूया। वरिष्ठ लिपिक पद पात्र करून नियमित वेतन श्रेणीसह किमान 3 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या प्रमुख लिपिक पदावर पदोन्नतीसह सदर पद राखीव ठेवण्यात आले आहे। ग्रंथपाल या पदाची आपण पात्रता समजावून घेऊ। या पात्रतासाठी बिलीप किंवा ग्रंथशास्त्राची पदवी, ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे। मात्र त्याला बॅचलर ऑफ जर्नलिझम ज्याला बिलीप म्हणतो ते असणं आवश्यक आहे। प्रयोगशाळा सहाय्यक 12वी उत्तीर्ण विज्ञान शाखेतील असावा। शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण। सदर पद केवळ अणुतत्वासाठी भरले जातील। आणि त्यानंतर आता आनंदाची बातमी, आताच्या चालू घडामोडी आणि खालील प्रमाणे जाणून घेऊया। 1 मार्च वेतन संदर्भामध्ये मार्च पेड इन एप्रिल वेतन, त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या वेतन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याच्या कालावधीमधील वाढीव 3% महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे। करिता आस्थापना प्रमुखांनी फरकाचे तक्ते तयार करण्याचे काम सुरू करावे। 2 वेतन त्रुटी निवारण समिती, या संदर्भामध्ये तर राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या वेतन त्रुटी निवारण समितीमध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी संप आंदोलने केली जात आहेत आणि यामध्ये लिपिक, शिक्षकोत्तर कर्मचारी यांचा समावेश आहे। 3 MPS धारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी चालू घडामोडीमध्ये
राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आणि केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना या अंतर्गत समाविष्ट होण्यासाठी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा। 4 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता वाढ। 1 जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखी 2% वाढ झाली आहे। त्यामुळे एकूण भत्ता हा आता 58% वरून 60% वर पोहोचणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।